श्री स्वामी समर्थ. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रारंभ. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदत्ताय नमः. श्री स्वामी समर्थ. आज या पवित्र नवीन वर्षाच्या शुभ प्रारंभी आपण सर्वजण आपल्या जीवनातील दुःख, चिंता, भीती स्वामींच्या चरणी अर्पण करूया. हे स्वामी, जुनं वर्ष गेलं, त्याच्यासोबत दुःख गेलं का? की आठवणी, वेदना, अपयश अजूनही मनात आहेत? स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी आहे. आज नवीन वर्ष आहे, नवी सकाळ आहे, नवी आशा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामीचा आश्रय आहे. स्वामीची महिमा. श्री स्वामी समर्थ म्हणजे केवळ एक नाव नाही, ते अनुभव आहे. जे हरले त्याच्यासाठी धीर, जे थकले त्यांच्यासाठी शक्ती आणि जे रडले त्यांच्यासाठी आधार. स्वामी कधी विचारत नाही तू कोण आहेस, ते फक्त पाहतात तुझं मन खरं आहे का. जिथे सगळे हात सोडतात तिथे स्वामी हात धरतात. नवीन वर्षाचा संदेश. हे नवीन वर्ष आपल्याला एकच गोष्ट शिकवायला आलंय. जुनी चूक आठवत बसू नका. जुन्या माणसांनी दिलेल्या वेदना मनात ठेवू नका. स्वामी म्हणतात, जे गेलं ते गेलं, पुढे बघ. नवीन वर्ष म्हणजे नवी सुरुवात, नवा श्वास, नवा विश्वास. आज स्वामींच्या चरणी संकल्प करूया. या वर्षी तक्रार कमी आणि श्रद्धा जास्त. जीवनातील परीक्षा आणि स्वामी. आयुष्यात परीक्षा सर्वांनाच असतात. फरक इतकाच, काही तुटतात आणि काही स्वामींवर विश्वास ठेवून घडतात. स्वामी म्हणतात, मी तुला त्रास देत नाही, मी तुला घडवत आहे. आज जे कष्ट आहेत ते उद्याच्या आनंदाची तयारी आहे. श्रद्धा, संयम आणि समर्पण. श्रद्धा म्हणजे प्रश्न नसलेला विश्वास, संयम म्हणजे उत्तर येईपर्यंत शांतता आणि समर्पण म्हणजे जे होईल ते स्वामीच्या इच्छेने. स्वामी समोर हात जोडताना फक्त मागू नका, स्वतःला बदला, कारण स्वामी चमत्कार नाही, स्वभाव बदलतात. नवीन वर्षाचा संकल्प. आज स्वामींसमोर 3 संकल्प करूया. 1. राग कमी करा. 2. खोट्या नात्यांपासून दूर राहणार. 3. किमान एकदा श्री स्वामी समर्थ म्हणणार. हेच पुरेसं आहे. उरलेलं स्वामी पाहतील. जप आणि ध्यान. डोळे बंद करा, मन शांत करा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आशीर्वाद. हे स्वामी, या नवीन वर्षात ज्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत त्यांना हसू दे, ज्यांच्या आयुष्यात अंधार आहे त्यांना प्रकाश दे आणि जे तुझ्यावर विश्वास ठेवतात त्यांना कधी एकटं वाटू देऊ नकोस. श्री स्वामी समर्थ. तुझा हात आमच्या डोक्यावर असू दे. हेच मागणं, हेच मागणं. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदत्ताय नमः. श्री स्वामी समर्थ. हे स्वामी, आज नवीन वर्ष सुरू झालंय, पण मात्र अजून जुन्या आठवणीत अडकलंय. कालचं दुःख, कालची भीती, कालचं अपयश आजही मनाला बोचत आहे. स्वामी, आज तुझ्या चरणी बसून एकच प्रश्न विचारतो, हे सगळं कधी संपेल? आणि स्वामी हसून सांगतात, तू सोडशील तेव्हा. आज या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी मन हलकं करूया. आज साठलेलं सगळं स्वामींच्या चरणी अर्पण करूया. स्वामी म्हणजे कोण? स्वामी म्हणजे ध्येय नाही, ते अनुभव आहेत. कोणी त्यांना देव मानतो, कोणी गुरु, पण जो मनापासून शरण जातो त्याच्यासाठी स्वामी, आई, बाबा, मित्र, मार्गदर्शक सगळेच असतात. स्वामी कधी विचारत नाहीत तू किती मोठा आहेस, ते पाहतात तू किती खरं आहेस. नवी सुरुवात. नवीन वर्ष म्हणजे नवीन कपडे नाहीत, नवीन स्टेटस नाहीत. नवी वर्ष म्हणजे मन स्वच्छ करणं, जुने गैरसमज, जुने राग, जुनी तुलना सोडून देणं. स्वामी म्हणतात, जुने ओझं घेऊन नवी वाट चालता येत नाही. जीवनातील संघर्ष आणि स्वामी. स्वामी, मी चांगलं केलं तरी माझ्याच वाट्याला वाईट का येतं? मी कुणाचं वाईट केलं नाही तरी त्रास मलाच का? स्वामी उत्तर देतात, सोनं आगीतच शुद्ध होतं. तू कमजोर नाहीस, म्हणूनच तुला हे सगळं दिलंय. धैर्य, अपयश आणि अनुभव. स्वामी म्हणतात, हरलास तर दुःखी होऊ नकोस, अनुभव मिळाला तर समज. नवीन वर्षात एकच गोष्ट लक्षात ठेव, लोकांचं बोलणं थांबत नाहीत, अडचणी टळत नाहीत, पण स्वामी कधी सोडत नाहीत. नाती, अपेक्षा आणि वास्तव. नवीन वर्षात सगळ्यात आधी हे शिका, सगळे आपले नसतात आणि आपले सगळे कायमचे नसतात. स्वामी म्हणतात, अपेक्षा ठेवा, कमी ठेवा, आशीर्वाद जास्त मिळतील. श्रद्धा म्हणजे काय? श्रद्धा म्हणजे सगळं ठीक असताना देवाला आठवणं नाही. श्रद्धा म्हणजे सगळं चुकत असताना देवाचा हात घट्ट धरून ठेवणं. स्वामी, आज आम्हाला हीच श्रद्धा दे. शांतता आणि ध्यान. डोळे बंद करा, श्वास घ्या, श्वास बाहेर सोडा, श्वास आत घ्या, श्वास बाहेर सोडा. मनात एकच नाव ठेवा, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नवीन वर्षाचे 5 संकल्प.
1 स्वतःला कमी लेखणार नाही, 2 खोट्या नात्यांना दूर ठेवणार, 3 मेहनत सोडणार नाही, 4 रडत बसणार नाही, 5 स्वामींवर शंका घेणार नाही. हेच नवीन वर्षाचं वचन, स्वामीचे आश्वासन. स्वामी म्हणतात, तू माझा आहेस हे विसरू नकोस. तुझे प्रत्येक अश्रू माझ्या चरणी पोहोचतो. स्वामींचा आशीर्वाद. हे स्वामी, या नवीन वर्षात ज्यांनी खूप सहन केलं त्यांना सुख दे, ज्यांनी विश्वास ठेवला त्यांना यश दे आणि जे तुझ्या नावावर जगतात त्यांना कधी एकटं वाटू देऊ नकोस. श्री स्वामी समर्थ. तुझ्या चरणी शरण. श्री स्वामी समर्थ.